पुढे चालायचं आहे तुला. नमस्कार मंडळी, ही अशी मजा बघण्यासाठी माझा हा व्लॉग पूर्ण बघा. तर आज आपण आलो आहे कराडच्या जवळ असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एरडवाडीला. तर हे मंदिर कराड पासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही कराडमध्ये असाल आणि तुम्हाला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही या मंदिराला अवश्य भेट द्या. मंदिरापर्यंत जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, तर तुम्ही या पायऱ्या चढून वर जायचं आहे. वर गेल्यानंतर बघू शकताय पूर्ण झाडी आणि डोंगर तुम्हाला दिसतो. मंदिराच्या पायऱ्या चढून दमलो होतो, थोडं बसलो आम्ही सर्वजण. खूप कंटाळलेलो. तसा ट्रॅकिंग जास्त नाहीये, पण कधीतरी चढल्यामुळे आम्ही असं दमलेलो. तुम्ही येताना सोबत पाण्याच्या बॉटल कॅरी करा, कारण इथं वरती आहे पाणी, पण तुम्हाला असं ट्रॅकिंग मध्ये पाणी लागेल. तर मंदिराच्या पायऱ्या चढून आल्यानंतर आम्हाला समोर मंदिर दिसले. तर हे मंदिर डोंगरांच्या लेणीमध्ये आहे आणि बाजूलाच असा धबधबा आहे. आता छोटा आहे, पावसाळ्यामध्ये आल्या तर खूप मोठा धबधबा इथून वाहतो. तुम्ही आला तर कधी पावसाळ्यात नक्की भेट द्या. तर चला मंदिराचं आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे मंदिराला फुलांची सजावट केली होती आणि त्याचबरोबर पणत्या सुद्धा येथील स्थानिक लोकांनी लावल्या होत्या. तर बघा, धबधबा वरून पडत आहे. हा पावसाळ्यामध्ये खूप मोठा असा धबधबा असतो. तर चला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप छान अशी महादेवाची पिंड आहे. बघा, त्या पिंडीवरती सुद्धा महादेवांचं रूप कोरलेलं आहे. खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे. मंदिरामध्ये बाजूला हे 24 स्तंभ आहेत. बघा, मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी आम्ही अशा धबधब्याचे पाणी घेतले आणि आज जाऊन आता आम्ही सर्वजण मंदिरामध्ये महादेवांची पूजा करणार आहोत. मंदिराच्या बाजूलाच असा एक थोडा छोटा हिडन धबधबा आहे. तर तुम्ही सुद्धा आल्यानंतर हा बाजूला जाऊन बघा. खोलदरीमध्ये असा हे धबधबा आहे आणि त्याला आता पाणी नव्हतं, थोडं थोडं पाणी आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं. तर आम्ही आता या धबधब्यामध्ये थोडी मजा करणार आहोत सर्वजण. धबधबा असा बाजूला झाडीमध्ये आहे, तर तो पहिल्यांदा दिसणार नाही. तर मंदिरापासून थोडं चालून आल्यानंतर असा धबधबा आहे. तर धबधब्याचं पाणी खूप स्वच्छ आहे. आम्ही तिथे सुद्धा आमच्या बॉटल्स भरून घेतल्या पाणी पिण्यासाठी. परत आम्ही मंदिराच्या इथे असलेल्या धबधब्यामध्ये आलो बॉटल्स भरून घेण्यासाठी. हा नॅचरल असा पाण्याचा सोर्स आहे, जे शुद्ध पाणी तुम्हाला इथे प्यायला भेटतं आणि ते फ्रीजपेक्षाही थंड आहे. तर आम्ही आता परत जाणार आहोत घरी, तर आम्ही इथून पाण्याच्या बॉटल्स भरून घेतल्या. मंदिराच्या बाजूला अशा छोट्या छोट्या लेण्या सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर छोटे असे शिवलिंग आणि नंदी सुद्धा, त्रिशूळ वगैरे आहेत.
पाहिजे, दुसऱ्याला नाचवते. अशा तऱ्हेने आमची रुद्रेश्वर देवालयाची ट्रिप मस्त झाली. आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. तर आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.